मॅच नंतर दिलं का? चला दिलेलं आहे. त्यामुळे ही निर्णायक मॅच आहे. या ग्रुपमधील विजेत्या संघाची मॅच. जो जिंकेल तो सुपर 11 मध्ये, जो हरेल त्याचा प्रवास इथे थांबवला जाईल. एका बाजूने आपण पाहतोय या ठिकाणी श्रेयांक 11 चरोली आणि दुसऱ्या बाजूने HK स्पोर्ट्स क्लब लोणीकन. या दोन संघांमध्ये सुरू असलेली लढत. पहिला चेंडू स्विच हिट आणि पहिल्या चेंडूवरती चौकार, 4 धावा. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय जड्डू यांच्या बॅट मधून खेळला जातोय. दिलीप वर्मा, परंतु जड्डू या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. मैदानाच्या चौफेर मिस्टर 360 अँगल मध्ये हा खेळणारा खेळाडू आहे. पहिला चेंडू आणि सर्वोत्तम गोलंदाजाच्या विरोधात इथे ते आक्रमण चढवलं जात आहे. अभि कुजूर याच्यावरती ते चढवलेलं आक्रमण. मागच्या मॅच मध्ये अफलातून केलेली गोलंदाजी, परंतु इथे स्वागत चौकाराने केलंय. पुन्हा एकदा स्विच हिट आणि पहिल्या फटक्यापेक्षा हा फटका अधिक चांगला. चौकारा पाठोपाठ आलेला षटकार, 6 धावा. काय बॅटिंगला इथे सुरुवात केली आहे. वा, धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा होत आहेत. 10 धावा पहिल्या 2 चेंडूवरती. इन फॉर्म बॅटर आहे. काय बॅटिंगला इथे सुरुवात केली आहे दिलीप वर्मा यांनी. नुकतीच पार पाडलेली एनबी ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीमध्ये देखील बॅक टू बॅक 2 अर्धशतकं या दिलीप वर्माच्या बॅटमधून आपण येताना पाहिली आणि तोच फॉर्म कंटिन्यू आहे. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान 1 धाव मिळते. चांगली इनिंग इथे बिल्ड करण्याचं काम दिलीप वर्माच्या बॅटमधून केलं जात आहे. काल देखील दिवसभरामध्ये एक अर्धशतक आपण पाहिलंय जे शिरू लोहारच्या बॅटमधून आलं. 15 चेंडूमध्ये 50 धावा त्याच्या बॅटमधून आपण येताना पाहिल्यात. तर आज तो विक्रम मोडला जाईल का? कारण दिलीप वर्मा देखील इथे सुरुवातीपासूनच आक्रमक आहे. 3 चेंडूमध्ये 13 धावा, 3-13. प्रतिस्पर्धी संघाचे इथे करायची सुरुवात तर त्याने पहिल्या षटकापासून केलेली आहे. पुढचा चेंडू निखिल साडी. चेंडू जयष्टीच्या बाहेर आहे, परंतु इथे पडताळणी केली जाईल. खेळपट्टीच्या बाहेर आहे. खेळपट्टीच्या बाहेर आहे. पंच निर्णय काय? नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झालं आणि त्यामुळे अमर साठे सरांनी इथे कळवलं इट्स नो बॉल. उघड्या डोळ्यांनी पहा नीट. एबी ट्रॉफी होते सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू निखिल वाघमारे यांना मिळालेलं एक चांगली संधी. गती परिवर्तन, चेंज अप पेस, फुल्लर लेनचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. लालाराम चेंडू अडवतील. त्या दरम्यान मिळालेली फक्त आणि फक्त एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव, त्यानंतर नो बॉल, त्यावरती अतिरिक्त धाव आणि फ्री हिटच्या चेंडूवरती आलेले सिंगल. 13 धावा. पुन्हा एकदा इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल इथे रिले पद्धतीने टिपलाय. एकाच्या हातातून निसटला, दुसऱ्याने साथ दिली. रिले पद्धतीने इथे झेल टिपला जातोय. बॅटर बाद. दिलीप वर्मा इथे बाद होत आहेत. चांगली फटकेबाजी इथे. स्विचिटचे फटके चांगले पाहायला मिळाले. कधी कधी आपण म्हणतो ना सरळ हाताने धावा येतात, मग उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न का? इथे उलट्या हाताने धावा येत होत्या, मग सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न का? दिलीप वर्मा बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत, ज्यांच्या नावात देखील पॉवर आहे. राजेश पवार, जर्सी क्रमांक 7 मिस्टर कूल. निखिल वाघमारे बरोबर त्या ठिकाणी जॉईन होत आहेत राजेश पवार. या देखील बॅटरकडे क्षमता आहे मोठा धावफलक इथे करण्याची, कारण सगळे फटके आहेत. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळण्यासाठी हा माहिर आहे. स्टेट बॅटर फटके प्रामुख्याने याच्या बॅटमधून खेळले जातात, परंतु अभि याचं कौतुक करावं लागेल. एक यश मिळवून दिलंय.
इथे देखील आल्या कव्हरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. श्रेयांक 11 चरोली आणि HK स्पोर्ट्स क्लब लोणीकंद आणि चरोली यामध्ये सुरू असलेली ही लढत एकमेकांच्या विरोधात. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय लालाराम प्रजापत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. स्ट्राईकला राजेश. पहिला चेंडू स्विच हिट. जो येईल तो स्विच हिट खेळतोय आणि इथे देखील चौकार. सरळ हाताने एकही मोठा फटका आला नाही. उलट्या हाताचं काम सक्सेस. फटका बनवला आणि त्यानंतर चौकार ठोक डाला. 4 धावा. धन्यवाद. इथे 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 18 धावा. चांगला फटका इथे. शॉर्ट सिलेक्शन. बॅकफुटला गेला. चेंडू पुन्हा एकदा कट केला जातोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक अगदी वेगात जाऊन चेंडू अडवतील. त्या दरम्यान मिळते सिंगल. एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. निखिल वाघमारे. साइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणी चौकार. 4 धावा. धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23 धावा. चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न. दिलीप वर्मा बाद झाल्यानंतर निखिल आणि त्याचबरोबर राजेश डाव सावरत आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळ. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु अगदी वेगवान. इथे एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ पुन्हा एकदा केली जाते. धावसंख्या होते ती 24 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार 2 सिंगल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न केला जातोय परंतु त्या प्रयत्नामध्ये कुठल्याही प्रकारचं यश नाहीये. चेंडू निर्धाव आहे. या गोलंदाजीची गरज HK स्पोर्ट्स क्लब लोणीकंद या संघाला आहे कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा आतापर्यंत झाल्यात. कमबॅक इथे केलेलं पाहायला मिळते कारण सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा होत्या. तिथून पुढचं एक कमबॅक आहे. इथे देखील चेंडू निर्धाव. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावेंच्या सरासरीने 24 धावा झाल्यात. 2 षटकानंतर 24. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. चला थोडंसं पटपट खेळा कारण यानंतर अजूनही तिसरा ग्रुप शिल्लक आहे.
गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत सागर शेळके. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली. पाहूया इथे निखिल वाघमारे कशा प्रकारे त्यांना उत्तर देत आहेत. पहिला चेंडू लॉंगॉनच्या दिशेमध्ये खेळलाय. एकच धाव घेण्याचा इथे प्रयत्न असेल. चेंडू बॅटवरतून ज्यावेळेस फोर्स केला गेला प्रॉपर टायमिंग इथे झालं नाही, परंतु क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतोय तिथे तैनात आहे आणि एक धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा. 25 रन्स ऑन बोर्ड. 25 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू धावसंख्या जर आपण पाहिले तर 25 धावा झाल्यात. तिसरं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू राजेश पवार यांच्यासाठी. इथे देखील वेगवान चेंडू आहे. काय गोलंदाजी इथे केली जाते. मागच्या मॅच मध्ये देखील सागरने केलेली भन्नाट गोलंदाजी, जे तब्बल 5 चेंडू शेवटच्या षटकामध्ये निर्धाव हाताळले होते आणि शेवटच्या चेंडूवरती जेमतेम 1 धाव खर्च केली होती आणि तोच गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या 2 चेंडूवरती तर एकच धाव आहे. धावसंख्या 25 वरती स्थिरावलेली. पुढचा चेंडू शफल झाले आणि त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामधून. सीमारेषा पार वाघांची धाड फोडलाय पहाड. षटकार 6 धावा. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 31 धावा. पुन्हा एकदा इथे जोरदार अपील तर करण्यात आली आहे, परंतु पंच कळवतील इथे लेगबाय स्वरूपाची धाव असेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. राजेश पवार यांची पॉवर या अगोदरच्या चेंडूवरती पाहायला मिळाली. अगदी स्लॉट मधला चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार 6 धाव्यांसाठी. धावसंख्या होते ती 32. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती सागर. स्ट्राईकला असतील तो निखिल. तिसरं षटक सुरू आहे. 32 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. काय गोलंदाजी इथे केली आहे. भन्नाट वेग आहे. अचूक टप्पा आहे. नियंत्रण देखील आपण पाहतोय योग्य पद्धतीने इथे चेंडूवरती मिळवलेलं आहे. वाईड यॉर्करचा इथे प्रयत्न केलाय. निखिल वाघमारे सारखा बॅटरला इथे रोखून ठेवलं गेलं. चांगला चेंडू हाताळलाय आणि त्याचमुळे इथे निर्धाव चेंडू आहे. 6 धावा खर्च केल्या. 1 षटकार आलाय, परंतु 2 चेंडू निर्धाव आणि 2 चेंडूवरती सिंगल. म्हणजे 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. धावसंख्या 32 वरती स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि इथे निखिल वाघमारेच्या बॅटमधून येतोय. षटकार 6 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होतीये एका गड्याच्या मोबदल्यात 38 धावा. धन्यवाद डीजे. चला, वेळ जास्त खर्च करू नका. बघा, एवढा वेळ जर तुम्ही ओव्हरच्या मध्ये जर घेतलात तर फार इथे वेळ खर्च केला जाईल आणि तो वेळ वाचवा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोठ्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी येत आहेत डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज लालाराम प्रजापत. मागच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या. साईराम शिरूर आणि मैत्री प्रतिष्ठान
दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला इथे पहिला पुकार आहे. पटकन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा पटकन. साईराम क्रिकेट क्लब शिरूर आणि मैत्री प्रतिष्ठान दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे पटकन या. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट. इथे काऊ कॉर्नर मध्ये पहिली धाव वेगात पूर्ण केली आणि त्यानंतर फेकी काहीशी उशिराने दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय, त्यामध्ये देखील मिळतं यश. धावसंख्या होते ती 40 रन्स. 40 धावा झाल्यात. लालाराम इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतायत. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा बिग हिट. राजेश पवार बिग ब्लास्ट. येतोय षटकार. 6 धावा. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 46 धावा. मॅच बॉल आलाय, घेऊन टाका. 46 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची आतली कडा आणि त्यानंतर शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. सिंगल मिळते. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते ती 47. चौथं षटक इथे मैदानामध्ये. 47 धावा आतापर्यंत झाल्यात. चला शिरूरचा संघ आणि मैत्री प्रतिष्ठान कॅप्टन प्रतिनिधी कोण आहेत पटकन या. प्लेइंग 20 जणांचा स्क्वॉड आपल्याला लिहून द्यायचा आहे. पटकन या. आता इथे तिसरा पुकार आहे तुम्हाला. पुन्हा एकदा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चेंडू अडवला जाईल. सिंगल घेतली. दुसरीचा प्रयत्न परंतु नकार. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू इथे अडवलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 48 धावा. इथे देखील चेंडू अलॉंग दी कार्पेट. इथे अडवताना काहीसा फंबल आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 50 धावा. 50 अप. श्रेयांक 11 चरोली संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्या. चौथं षटक सुरू आहे. जी धावगती 12 ची सरासरी आपण पाहतोय प्रत्येक षटकामध्ये इथे पूर्ण केली जाते आणि याच धावगतीची गरज आहे, किंबहुना यापेक्षा जास्त. परंतु गोलंदाज इथे देखील काहीसा चुकीचा चेंडू हाताळतात. उजव्या यष्टीच्या बाहेर शुभम गाडे यांनी कळवलंय इट्स अ वाईड बॉल. धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 51 धावा. चौथं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. 51 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बिग हिट. घुटना टेक और तमाशा देख. 6 धावा. षटकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती श्रेयांक 11 चरोली या संघाची. एका गड्याच्या मोबदल्यात 57 धावा. शेवटचं षटक लास्ट ओव्हर.
गोलंदाजी मार्क वरती येतात ते ओम. ओम इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्याने पटकावला. इथे चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केला. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 58 धावा. 58. 58 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये शेवटचं सुरू आहे. अजून एकही चेंडू झालेला नाही. 6 चेंडू शिल्लक. 58 झाल्यात. इथून पुढे किती धावांमध्ये वाढ होईल का रोखल्या जातील? इथे बिगेटचा प्रयत्न केला आणि या बॅटरच्या बॅटमधून ज्यावेळी चेंडू निघतो त्यावेळेस इथे षटकाराची मोहर लावली जाते. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. प्रहार केलाय. षटकार. 6 धावा. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 64 धावा. 64 धावा झाल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जो पहिल्या डावातील काहीशी सुरुवातीला आपण पाहतोय पडझड झाली. काहीशा धावा कमी आल्या परंतु राजेश पवार आणि निखिल अप्रतिम. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. तू डाल डाल और मैं मार मार. 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सहा सहा सहा. षटकार आणि षटकार. निखिल वाघमारेच्या बॅटमधून धावसंख्या अगदी वेगात वाढली जाते. धावसंख्या होते ती 70 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक. 70 धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ऑन साइडला डीप मध्ये सजवलेलं आहे. डीप लॉंग ऑन आहे. डीप काऊ कॉर्नर. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा बिगिट परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. झेल घेण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न. बॅटर क्रमांक 2 निखिल वाघमारे होईल झेल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत रवी घोले. अजून एक डावखरे शैलीचाच बॅटर. निखिल वाघमारे बाद झाल्यानंतर त्याला देखील इथे आमंत्रित केलंय. आतापर्यंत 13 धावा या 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात ओम यांनी. परंतु जमेची बाजू निखिल वाघमारेला ज्याच्या बॅटमधून षटकार येत होते त्याला बाद करण्यामध्ये देखील यश मिळत आहे. पाहूया उरलेले अजूनही 3 चेंडू आहेत. इथे गती परिवर्तन. फुल टॉस. त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय या षटकातील तिसरा षटकार. या षटकामध्ये फार खर्चिक गोलंदाजी होते कारण आतापर्यंत जर पाहिलं तर 19 धावा इथे खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. धावसंख्या होते ती 76. पुन्हा एकदा ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न. शफल तर झाले. अँगल बनवला परंतु प्रॉमिसिंग शॉट नव्हता. मागच्या पायावरती प्रेशर आणि त्यानंतर ऑन साइडला अगदी अँगल बनवत खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला परंतु
एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 77. 77 धावा. तर जर्सी क्रमांक जर आपण पाहिला तर 7 आहे आणि पलीकडे 17 आहे, नाही का. 17चा खतरा आहे. पुन्हा एकदा स्विच हिट आणि इथे षटकार. शेवटच्या चेंडूवरती देखील आपण पाहतोय षटकार येतोय. या षटकामध्ये तब्बल 4 षटकार आणि 1 सिंगल अशा 25 धावा आणि त्याचबरोबर एक अवांतर 26 धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 83 धावा झाल्यात. 84 धावांची गरज आहे HK स्पोर्ट्स क्लब लोणीकंद या संघाला. चला श्रेयांक 11 चरोली आपल्याला विनंती आहे पटकन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात जायचंय. 84 धावांची गरज आहे. चला, मी मागाशी देखील या 2 टीमचा कॉल केला होता. मैत्री प्रतिष्ठान आलेत का? मैत्री प्रतिष्ठान जर आला असेल तर आपला प्लेइंग 20 स्क्वॉडची इथे नोंद करायची. काहीसा बदल मला वाटतं टीम मध्ये दिसतोय. प्रदीप नैनेच्या ऐवजी इथे दीपू रैना यांना इथे संघामध्ये सहभागी केलंय. दरम्यान नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे वाजिद भाई आणि सतीश पठारे, त्याचबरोबर राहुल, अशा तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वाजिद भाई आणि सतीश पठारे यांचा सन्मान आपण लगेचच या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करतोय. मॅचला इथे सुरुवात झाली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. स्ट्राईकला आपण पाहतोय अमित तापकीर आणि नॉन स्ट्राईकला ते गणेश. 84 धावांचा पाठलाग आहे. सुरुवात चौकाराने केली आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रथमेश गोसावी यांनी पटकावला आणि त्यांच्या विरोधात इथे आक्रमण केलंय अमित तापकीर यांनी. पुन्हा एकदा इथे डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. सिंगल मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. अमित तापकीर आणि त्याचबरोबर गणेश ही जोडी मैदानामध्ये आहे. अमित तापकीर यांच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. तर स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश. वाजिदभाईंचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्याचबरोबर सतीश पठारे
आपल्या तिन्ही आयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी दोघांचाही सन्मान आपण करतोय. आशिष दादा मारणे, त्याचबरोबर सचिन मामा खानवे आणि ऋषी सर जोरी यांच्याकडून यांच्याच वतीने आपण हा सन्मान, प्रथमतः वाजिदभाईंचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आपल्या विनंतीला मान देऊन त्यांचा संपूर्ण संघ आलाय आणि वाजिदभाईंचा सन्मान आपण या व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर सतीश पठारे यांचा देखील सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने करतोय. धन्यवाद वाजिदभाई आणि सतीश पठारे या ठिकाणी सन्मान. त्याचबरोबर राहुल सरांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅन फ्रॉम दौंड, एक उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट ऑलराऊंडर, त्याचबरोबर उत्कृष्ट अशी व्यक्तिमत्व, या त्रिकुटाचा सन्मान पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. आमची संपूर्ण आयोजन कमिटी या तिन्ही मान्यवरांचं प्रामुख्याने सन्मान करतायत. सात धावा झाल्यात. पहिला बॅटर इथे गणेश बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. शुभम तळेकर संघाचे संघनायक इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अमित तापकीर यांच्या बरोबरीने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे, त्यामुळे डगआउट मधूनच सेट होऊन यावं लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये फलंदाजी झाली त्याचप्रमाणे दुसऱ्या डावामध्ये देखील फलंदाजी करावी लागेल. परंतु हे असे गोलंदाज आहेत, सहजासहजी धावा खर्च करू देणार नाहीत. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि त्यामध्ये देखील मिळतं यश. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात 60 धावा. 7 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. पहिलं षटक संपुष्टात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती. पहिले षटक संपलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती. अजून एक वेगवान गोलंदाज कासिफ संगम गोलंदाजी मार्क वरती इथे सज्ज होत आहेत. कासिफ संगम गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथे वॉर्मअप डिलिव्हरी उजव्या यष्टीच्या बाहेर. अवांतर धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. प्रयत्न तर इथे निर्धाव चेंडूचा होता, परंतु दिशा काहीशी भरकटली गेली. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8 धावा. पुढचा चेंडू कासिफ यांचा. इथे स्क्वेअरकटचा प्रयत्न, काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न अमित तापकीर यांचा. अपट बार आणि त्या दरम्यान एकच धाव मिळते. 9 धावा झाल्यात. 84 धावेंचा पाठलाग आहे. ते आतापर्यंत 9 धावा झाल्यात. निखिल वाघमारे, राजेश पवार आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर दिलीप वर्मा यांनी केलेली अफलातून अशी फटकेबाजी आणि त्यानंतर इतका भन्नाट गोलंदाजीचा साठा या संघाकडे. परंतु अमित तापकीर यांना देखील आपला क्लास दाखवावा लागेल. लक्ष जरूर मोठं आहे, परंतु पाठलाग करायचं म्हटल्यानंतर मोठा फटका खेळावा लागेल. हारण्यापेक्षा लढलेलं बरं आणि लढता लढता हार सुद्धा इथे पत्करायला काही एक हरकत नाहीये. परंतु जर चांगला प्रयत्न केला तरी इथे हे लक्ष देखील साध्य होऊ शकतं. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 10 धावा. प्रयत्न तर इथे चांगला आहे शुभम यांचा देखील.
शुभम तळेकर आणि अमित तापकीर ही जोडी मैदानामध्ये संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर संघातील सर्वात सिनियर खेळाडू, अनुभवी खेळाडू दोघंही मैदानामध्ये आहेत. धावा होऊ शकतात, प्रयत्न करावा लागेल. इथे पुन्हा एकदा चेंडू यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. चला, पंचांनी निर्णय दिलाय. कुठलाही रिव्ह्यू नाहीये खेळाडूंना. पंचांना वाटलं तर ते रिव्ह्यू घेतील, अन्यथा रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. धावसंख्या होते ती 11. दुसरं षटक सुरू आहे. 84 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुढचा चेंडू इथे बिगिट. अमित तापकीर इथे जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत श्रेयांक 11 चरोली विजयाचा जल्लोष इथे साजरा करू शकणार नाही. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्पर कट, टकाटक स्क्वेअर कट, येतोय चौकार. षटकारा पाठोपाठ 4 धावा. षटकारा पाठोपाठ ठोकलेला चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. या फटक्यांची गरज सातत्याने आहे HK स्पोर्ट्स संघाला. इथे मात्र जोरदार अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. बॅटर इथे होतील बाद. अमित तापकीर. दुसरा बॅटर लेग बिफोर द विकेटचा शिकार. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. HK स्पोर्ट्स संघाला बसलेला दुसरा मोठा धक्का. वरती दुसरा बॅटर बाद आहे. ज्या धावा वेगात येत होत्या, ज्या बॅटरच्या बॅटमधून आल्या, त्या बॅटरला बाद करण्यामध्ये यश मिळत आहे कासिफ यांना. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय दीपू रैना. अजून एक डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. बघा, या संघामध्ये जर आपण पाहिलं ना तर 3 वेगवान गोलंदाज आहेत आणि तिन्ही वेगवान गोलंदाज डावखुऱ्या शैलीचे आहेत. प्रथमेश गोसावी लेफ्ट हँडेड, त्याचबरोबर दीपू रैना आणि विजय खडके, हे तिन्ही गोलंदाज हे डावखुऱ्या शैलीचे आहेत, वेगवान. आकाश नवीन बॅटर आपण पाहतो जे नॉन स्ट्राईकला आहेत, परंतु इथे संघनायक शुभमच्या बॅटमधून येत आहेत त्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. अजूनही 61 धावींची गरज आहे. 61 बनवायच्या आहेत. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 17 चेंडूंमध्ये 63 धावींची गरज. वा, चांगला फटका इथे खेळून काढलाय अलॉंग दी कार्पेट. परफेक्ट गॅप मधून चेंडू जातोय मैदानाला समांतर, गुदगुल्या करत येतोय चौकार. 4 धावा.
हा देखील चेंडू इथे निर्धाव आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 28 धावा झाल्यात. दीपू रैना गोलंदाजी मार्क वरती आहे. फार वर्षानंतर आपण या खेळाडूला इथे खेळताना पाहतोय. प्रामुख्याने प्रदीप नैनीत यांच्याच तालमीमध्ये तयार झालेला हा गोलंदाज आहे. फार विश्वास या गोलंदाजावरती, परंतु इथे विश्वास बॅटरने इथे हाणून पाडलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय निर्णायक षटकार 6 धावेंसाठी. बॉल द्या बॉल. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. 34 धावा झाल्यात. पुढचा चेंडू दीपू रैना यांचा. पुन्हा एकदा बॅट तर वेगात फिरवली, परंतु इथे चेंडू बॅट वरती येत नाही. चेंडू निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या होते ती 34 धावा. अजूनही शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 50 धावेंची गरज आहे. 12 बॉल 50, बरोबर 50 करायच्यात. चला पुढील मॅच साठी मी पुन्हा एकदा कॉल करेल. मैत्री प्रतिष्ठान आणि शिरूरचा संघ आहे. साईराम शिरूर दोन्ही संघांचे संघनायक लवकरात लवकर आपली प्लेइंग 11 आणि संपूर्ण टीमला घेऊन इथेच या फोटो सेशन साठी. देखील टॉस देखील केला जाईल आणि प्लेइंग 11 आणि आपला पूर्ण स्क्वॉड 20 खेळाडूंचा स्क्वॉड आपल्याला देणं गरजेचं आहे. दोन्ही टीमला हा दुसरा पुकार आहे. तिसरा पुकार ज्यावेळेस होईल त्यावेळेस दोन्ही कॅप्टन इथे असणं फार गरजेचं आहे. 3 षटकानंतर धावसंख्या 34. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 50 धावेंची गरज. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. काहीसं गोलंदाजाने देखील गती कमी दिली, त्यामुळे मोठा प्रहार करण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. एकच धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा. अजूनही 49 करायच्यात. 11 चेंडू. लक्ष फार मोठं आहे, परंतु अशक्य नाहीये. शक्य करण्यासाठी इथे तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल. इथे देखील बिगिटचा प्रयत्न. चेंडू हवेत. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली. राजेश पवार कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. टिपला जाईल झेल आणि जो बॅटर आहे आकाश त्याचा संपलाय खेळ. तिसरा बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. शेवटचे 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये अजूनही 49 धावेंची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रमोद कंद. चला बॅटर लवकर. मैत्री क्रिकेट क्लब जे आमचे सर्व कोथरूडकरचे खेळाडू आहेत, कोथरूडचे सर्व खेळाडू आहेत. मला वाटतं लिंबाजी दिघे हे देखील आले असतील, कारण त्यांच्या देखरेखीखाली हा संघ आम्हाला प्रामुख्याने खेळताना पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा म्हणावं तसं टायमिंग होत नाहीये. चेंडू अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने जातोय, परंतु एकेरी दुहेरी धावेंनी हे लक्ष्य साध्य होणार नाहीये. ते स्लॉग ओव्हरमध्ये जी षटकं हाताळली गेली पहिल्या डावामध्ये,
प्रामुख्याने ओम यांच्या गोलंदाजीवरती तब्बल 25 धावा 25 ते 26 धावा जे शेवटच्या षटकामध्ये आल्या त्या फटक्यांची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने उंची गाठली, लांबी गाठता आली नाही. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे देखील झेल टिपला जाईल. बॅटर बाद होतोय. शेवटचे 7 चेंडू आणि त्या 7 चेंडूंमध्ये अजूनही 47 धावेंची गरज आहे. 7 बॉल 47. प्रदीप नैनेत आज खुश आहेत. त्यांचा संघ सुपर 11 मध्ये दाखल होण्याच्या उंबरठ्यावरती आहे. मी या ठिकाणी मैत्री प्रतिष्ठानचे लिंबाजी दिघे आणि जावेद सर आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. षटक क्रमांक आणि या षटकाराने मला वाटतं हे 4थं षटक आहे. गती परिवर्तन मला वाटतं पहिल्यांदा चेंजअप पेस हाताळलाय की काय. असा फुलटॉस चेंडू हाताळला आणि त्यावरती इथे षटकार ठोकण्यात येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43. साईराम क्रिकेट क्लब शिरूर हा संघ या ठिकाणी दाखल झालाय. संपूर्ण टीमचं मनपूर्वक स्वागत. कॅप्टन आपली 20 खेळाडूंची यादी आणि त्यामधले प्लेइंग 11 आपल्याला देणं फार गरजेचं आहे. श्रीराम इथे साईराम संघ आहे परंतु बॅटिंग साठी श्रीराम आहे. लिंबाजी दिघे सर आलेले आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. कोथरूड म्हटल्यानंतर खेळाडूंची कुठेही कमतरता नाहीये नाही का. आणि 100 बडकर 1 खेळाडू आहेत. नुकतीच कोथरूड प्रीमियर लीग जी संपन्न झाली त्यामधील हे सर्व खेळाडू बघा. या मॅचला कलाटणी देणारी फटकेबाजी आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. चेंडू द्या जरा. 2 चेंडू होते ना त्याच्यातला 1 दिला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 धावा झाल्यात. अजूनही 31 करायच्या आहेत. 5 चेंडू मध्ये 31 होऊ शकतात. 35 करायच्या होऊ शकतात. प्रयत्न करायला काय हरकत आहे. एखादा नो बॉल बीमर त्यावरती आलेला षटकार होऊ शकतं. त्यांना अजून 2-3 चेंडू द्या आतमध्ये. गोलंदाज आता इथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. नवीन घ्या. गुड थ्रो. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 35 धावेंची गरज. 5 बॉल 35. 5 चेंडू आणि 35 धावेंची गरज. 5 चेंडू आणि 35 धावेंची गरज. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू इथे अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय. अजूनही 34 धावेंची गरज आहे. 4 चेंडू आणि 34 धावा. 4-34 50 धावा इथे HK स्पोर्ट्स क्लबच्या पूर्ण होत आहेत. अजूनही 34 धावेंची गरज आहे. इथे देखील चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. लॉंग लेगच्या दिशेने खेळलेला फटका त्यामध्ये आलेल्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 52 धावा. अजूनही 32 धावेंची गरज आहे. एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच.
आरिफ संगम त्या ठिकाणी अप्रतिम असा झेल आणि मला वाटतं पहिल्यांदा 30R सर्कलच्या बाहेर तैनात होते ते पहिल्यांदा आणि काय अप्रतिम झेल टिपलाय. या ठिकाणी व्यासपीठावरती मी जावेद भाई आणि लिंबाजी दिघे यांना विनंती करेल की आपला सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय त्याचा स्वीकार आपण करायचा आहे. मैत्री प्रतिष्ठान जावेद भाई वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर लिंबाजी दिघे आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. ऋषी सरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. नवीन बॅटर लाला राम. पहिला चेंडू इथे नो बॉल. लाला राम यांच्यासाठी पहिल्या चेंडूवरती लायसन मिळालंय फ्री हिटचं. धावसंख्या 53. फ्री हिटचा चेंडू अलॉंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आणि श्रेयांक 11 चरोली हा संघ सुपर 11 मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातील दुसरा संघ आहे. जे टोटल 5 झालेत, अजूनही 6 येणं बाकी आहेत. इथे दुसरा ग्रुप समाप्त होतोय. तिसऱ्या ग्रुपला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. टॉस साठी दोन्ही टीम